अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है, असं म्हणत ज्या अयोध्येत राम मंदिर उभारलं गेलं त्याच मंदिरातील दान चोरीला गेलंय का? हा प्रश्न आम्ही नाहीये तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. अयोध्येतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरलाय आणि पुकारलाय रामरक्षा आंदोलन. दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा श्रोत आणि मारुती श्रोत पठणानं या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात झाली. व्यासपीठावर येताच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत गर्जना केली. जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या एकाच वाक्यानं शिवसैनिकांमध्ये नवा जोश भरला. उद्धव ठाकरेंनी थेट इतिहास जागा केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देशातील विखुरलेल्या हिंदूंना कसं एक केलं होतं तो काळ डोळ्यासमोर उभा केला. ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की रथयात्रेच्या काळात शिवसैनिकांनी जेवढं रक्त आणि घाम सांडलाय तेवढं काम दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं नाही. भाषणाचा रोख पुढे वळवला तो 90च्या दशकाकडे. मुंबईनं जे भोगलंय ते जगातील कुठल्याही शहरानं भोगलं नसेल. दंगली झाल्या, बॉम्बस्फोट झाले तेव्हा हिंदू भयग्रस्त होता, आक्रमित होता, त्याला आधाराची गरज होती. त्या ठिकाणी देशातील एकच मर्द, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदूच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी शिवसैनिकांच्या हातात भगवा दिला. पण आज काय होतंय? उद्धव ठाकरेंनी थेट आरोप केले आहेत की ज्या हिंदुत्वासाठी आम्ही रक्त सांडलं त्याचा आज काही लोक गैरफायदा घेतात. चुकीची लोक सत्ता भोगत आहेत आणि देशातील सामान्य हिंदू आज भरडला जातोय. गेल्या 12 वर्षात केंद्रात सत्ता बदलली. ज्या व्यक्तीला पंतप्रधान करण्यासाठी आम्ही मेहनत घेतली तीच व्यक्ती आज कट्टर करवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करायला निघाली. उद्धव ठाकरे म्हणाले, जणू काही शिवसेनेला संपवण्यासाठी अफजल खानाचा विडा उचलला गेलाय का? कारण देशात एकमेव शिवसेना अशी आहे जी डोळ्यात डोळे घालून दिल्लीला प्रश्न विचारू शकते. आणि याच वेळी ठाकरेंनी एका सर्वात मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है असं म्हणणारे आज अयोध्यातच असं वागत असतील तर मग काशी आणि मथुरा हे लोक किती लुटतील ही भीती वाटू लागली आहे. आणि अयोध्येत एका IAS ऑफिसरनं सांगितलंय की आईचे सोन्याचे दागिने वितळवून बनवलेलं 1 किलो सोन्याचा मुलामा असलेलं रामचरित मानस गायब झाले. 9 तास चौकशी होते पण उत्तर मिळत नाही. शिवसेनेने दिलेले पैसे, अर्पण केलेल्या चांदीच्या विटा हे सगळे कुठे गेलं असा रोकड सवाल ठाकरेंनी विचारला. शिवसेनेचे हे रामरक्षा आंदोलन आता पेटणार असं दिसतंय. अब हिंदू माफ नहीं करेगा हा इशारा देऊन ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलंय. देव आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आता जनता जाब विचारणार का हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले हे प्रश्न योग्य आहेत का? अयोध्येतील या वादावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.